त्यानंतर व्यायाम सांगितलेला आहे. व्यायामाचे सुद्धा नियम आहेत. म्हणजे नुसतं आपण व्यायाम या विषयावर सुद्धा 15 मिनिटं बोलू शकतो, एवढा मोठा व्यायामाचा विषय सांगितलेला आहे. आयुर्वेदामध्ये प्रॉपर डिस्क्राईब केलेला आहे. फक्त किती व्यायाम करावा त्याचं परिमाण तुम्हाला सांगते. व्यायामामध्ये सांगितलं अर्धशक्ती व्यायाम करा. अच्छा. तुमची शक्ती भिन्न आहे, माझी भिन्न आहे, 60 वर्षाच्या व्यक्तीची भिन्न आहे, 25 वर्षाची भिन्न आहे. मग आता याला कुठल्या इतक्या कॅलरीज बर्न करा सांगितलं का आयुर्वेदाने? त्यांनी सांगितलं अर्धशक्ती व्यायाम करा. व्यक्तिसापेक्ष मान परिभाषा हे आयुर्वेदाचं मोठं देण आहे. त्यांनी प्रमाण ठरवताना व्यक्तिसापेक्ष ठरवलं. तुमची जी आहे मग अर्धशक्ती, मग हे कशी डिफाईन केली तर तुम्ही व्यायाम केल्यानंतर तोंडाने श्वास घ्यावा लागला तर समजा अर्धशक्ती व्यायाम झाला. कपाळाला घाम आला समजा अर्धशक्ती व्यायाम झाला. अंगाला घाम आला अर्धशक्ती व्यायाम झाला. त्यानंतर थांबा असं सांगितले. तुम्ही त्याच्याही पेक्षा जर जास्त व्यायाम केला तर आज जिममध्ये हार्ट अटॅक येऊन गेलेली माणसं आपण ऐकलेली आहेत ना, कारण तुम्ही तुमच्या क्षमतेपेक्षा जास्ती व्यायाम केला आहे. हा तुमच्या शरीरामध्ये वात वाढवणार आहे, शरीर झिजवणार आहे. मग मी वयानुरूप माझा व्यायाम वेगळा केला पाहिजे, क्षमतेनुसार वेगळा केला पाहिजे, आजारानुसार सुद्धा आयुर्वेदामध्ये व्यायाम सांगितलेत. मग आयुर्वेदात व्यायाम कोणते सांगितलेत तर वेगवेगळ्या शरीराच्या स्थिती सांगितल्या, ज्याला आपण योगासनं म्हणतो, ती सांगितलेली आहेत की त्या त्या आजारांमध्ये तुम्ही काय करताल किंवा ते आजार होऊच नये. खरं तर ते आधी त्या दृष्टिकोनातून सांगितलेलं आहे.